हा चला सगळ्यांनी बसायचं आहे, डोळे मिटायचे आहे, ज्ञान मुद्रेत बसायचं आहे. ज्ञान मुद्रा, डोळे मिटा, कमरेत ताट, दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि ओंकार जप करायचा आहे 3 वेळा. श्वास घ्या, पुन्हा श्वास आत घ्या, पुन्हा श्वास आत घ्या, ठीक आहे. शिथिल व्हायचं आहे. आता 3 वेळा आपण 1 मिनिटापर्यंत आपण योगिक श्वसन करायचं आहे. काय सांगितलं? योगिक श्वसन. पहिल्यांदा उदर श्वसन करत, वृक्ष श्वसन, मग स्कंद श्वसन करायचं आहे. आलं लक्षात? सगळ्यांना माहित आहे. डोळे मिटायचे, पूर्ण श्वास आत घ्यायचा, पोटाचा भाग फुगवायचा, छातीचा भाग फुगवायचा, खांद्याचा भाग वरती हवेनं जायला पाहिजे. ठीक आहे? चला सगळ्यांनी डोळे मिटा, श्वास आत घ्या, हळूवार सोडत जायचं आहे. पोट आतल्या बाजूला दाबायचं आहे, पूर्ण श्वास बाहेर काढायचा आहे. पुन्हा श्वास आत घ्या, स्थिर ठेवा, श्वास हळूवार बाहेर सोडायचा आहे. पुन्हा श्वास आत घ्या, स्थिर ठेवायचा, हळूवार बाहेर सोडायचा आहे. पुन्हा श्वास आत घ्या, हळूवार बाहेर सोडायचा आहे. पुन्हा श्वास आत घ्या, हळूवार बाहेर सोडायचा आहे. पुन्हा श्वास आत घ्या, हळूवार सोडा. सगळ्यांनी ही क्रिया कंटिन्यू करायची आहे. श्वास आत घ्यायचा आहे, श्वास हळूवार सोडायचा आहे. पोटातून पूर्ण हवा बाहेर जाऊ दे. डोळे मिटलेले, श्वास आत घ्या, हळूवार घ्यायचा आहे. कोणत्याही शरीराला इतर ताण द्यायचा नाही. श्वास आत घ्या, हळूवार श्वास बाहेर सोडा. ठीक आहे. रिलॅक्स रिलॅक्स. कपालभाती प्राणायाम करायचा आहे. कपालभाती प्राणायाम शिकवले तुम्हाला, सांगितले मी तुम्हाला. काय करायचंय माहित आहे सगळ्यांना. श्वास आत घ्यायचा आणि पोटातून स्ट्रोक देऊन पूर्ण श्वास आत घ्यायचा. आणि लक्षात, स्ट्रोक देत असताना जास्त ताण देऊ नका, हळूवार स्ट्रोक द्यायचे, एकदम स्पीड मध्ये स्ट्रोक द्यायचे नाही. लक्षात? ताट बसा कमरेत, श्वास आत घ्या एकदा,
रिलॅक्स. थोडं रिलॅक्स श्वास आत घ्या, हळूवार सोडायचा आहे. श्वास आत घ्यायचा आहे, रिलॅक्स बसायचा आहे. हळूवार श्वास आत घ्यायचा, हळूवार श्वास बाहेर सोडायचा. चला पुन्हा एकदा कमरेत ताठ बसा, श्वास आत घ्या आणि स्ट्रोक द्यायचा पोटातून. रिलॅक्स. काल तुम्हाला भ्रामरी प्राणायाम शिकवलं होतं. भ्रामरी लक्षात आहे सगळ्यांच्या? कुणाला काल नव्हते त्याने आज लक्ष द्या. भ्रामरी प्राणायाम करत असताना आपण असं कानाच्या पाकळ्या ज्या आहेत आपल्या त्या अशा मिटायच्या आहेत, दाबायच्या, बंद करायच्या पूर्ण. त्यानंतर आपलं जे कपाळ आहे त्याच्यावर तर्जनी ठेवायचे आहे, डोळ्यांवर मधलं बोट ठेवायचं आहे, नाकावर आपले करंगळीच्या बाजूचे बोट ठेवायचं आणि तोंडावर आपली करंगळी ठेवायची. अशा पद्धतीने आपण सर्व बाजू पॅक करून घ्यायचे आहेत. आलं लक्षात? त्यानंतर श्वास घ्यायचा आणि ज्या पद्धतीने भुंगा गुणगुण करतो तसा आवाज आपल्या बसायचा आहे. चला कान बंद करा, कपाळावर हात ठेवा, डोळे बंद करा, नाकावर बोट घ्या, करंगळीचे बोट तोंडावर घ्या. श्वास आत घ्यायचा आहे पहिल्यांदा. श्वास आत घ्या. स्टार्ट. पुन्हा श्वास आत घ्या. अजून एकदा तिसऱ्यांदा करायचं आहे. पुन्हा श्वास आत घ्या. रिलॅक्स. सगळ्यांनी रिलॅक्स बसायचं आहे. चला आज उत्तेजक व्यायाम करूया. सुरुवात पहिल्यांदा मानेपासून. मानेचा व्यायाम. मान पुढे पाठीमागे 5 वेळा पुढे 5 वेळा पाठीमागे करायचे. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. साईडला 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 2 3 4 5 6 7 8 9 10. गोल फिरवायचे 5 वेळा एका बाजूला. परत 3 4 5. उलट 1 2 3 4 5. चला खांद्याचे व्यायाम. खांद्यावर हात ठेवा, पुढे पाठीमागे करायचे खांदे. 1 पाठीमागे 2 3 4 5 6 7 8 9 10. वर खाली 1 2
3 4 5 6 7 8 9 10. एक खांदा वर एक खाली. हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. हात समोर घ्या, मोठा वळा, हात आता बेंड, एक हात बेंड, दुसरा हात सरळ करायचा असा. 2 7 8 9 10. हा हात समोर घ्या, पंजा ताट करा आणि बोटेवरती आपल्या बाजूला खेचा, खेचा आपल्या बाजूला, बोटे खेचायची, हात ताट ठेवायचे आहेत खालच्या बाजूला, खेचा आपल्या बाजूला खेचायचे आहेत, बोटे आवळा, आवळायचे, पूर्ण बोटे आवळा, सैल सोडा, आवळा, सैल सोडा, आवळा, सैल सोडा, आवळा, सैल सोडा. साईडला तसाच हात घ्यायचा आहे, परत तसंच करायचं, बोटे आवळायचे आहेत, सैल सोडायची, आवळा, सैल सोडा, आवळा, सैल सोडा, आवळा, सैल सोडा, आवळा, सैल सोडा. गोल फिरवा. 1 2 3 4 5. उलट 1 2 3 4 5. बेंड करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. सगळ्यांनी उभा राहायचं आहे. सगळ्यांनी उभा राहा. कमरेचे व्यायाम करायचे आहेत. कमरेचे व्यायाम करायचे आहेत. पहिल्यांदा कंबर पुढे पाठीमागे करायचे. कमरेवर हात ठेवायचा, कंबर पुढे पाठीमागे. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. साईडला 1 2 3 4 5 6 7 8 9 10. गोल फिरवायचे. 1 2 3 4 5. उलट 1 2 3. अशी दुमडायची आहेत. बोटे एकमेकात अडकवा. हात पुढे घ्यायचे आहेत, थोडं पायात अंतर वाढवायचं आहे आणि हात पुढे खेचायचे आहेत. खेचा या पद्धतीने. हे बघा, खेचा. आपल्याला कोणतं ओढते अशा पद्धतीने खेचा हात. ओके. आता तसेच जरा सरळ उभं राहायचं आहे. हात आपले वरती घेऊन जायचे आहेत आणि हात वरती घेत जा, टाचा वर उचलायचे. आवाज कोणाचाही बंद करा. समीक्षा, आवाज बंद करा. हॅलो. हात वरती घेत जायचं आहे. हात वरती घेत चला. ते ह्याला आसन, आसन पण म्हणलं जातं, ताडासन. आणि वरती बघा, हाताकडे बघायचं, बॅलन्स ठेवत बघा हाताकडे. जमतंय का? ठीक आहे. सरळ उभा राहायचं आहे. आता एका बाजूला झुकायचं आहे, थोडं पायात अंतर ठेवा. तसेच हात दुमडलेले, एकमेकात बोटे गुंतलेले. चला साईडला जायचंय, खाली वरती या.
परत दुसऱ्या साईडला. ठीक आहे. आता काय करायचं आहे, गोल फिरायचं आहे. हा, या पद्धतीने बघा, पुढे यायचं आहे, परत पाठीमागे जायचं आहे, परत पुढे यायचं आहे, गोल फिरत पाठीमागे जायचं आहे. चला करा सगळ्यांनी. व्हेरी गुड. हात आपले राहू देत. एका बाजूला झालं की 5 वेळा झालं की पुढच्या बाजूला 5, उलट्या बाजूला 5 वेळा. 1 2 3 4 5. व्हेरी गुड. स्टॉप. आता पायाचे व्यायाम करूया. पायाचे कमरेचे व्यायाम झाले. पाय वर उचलायचे आहे या पद्धतीने. याचा पाय खेचा, आपल्याकडे हाताने खेचायचा आहे असा वर. या गुडघ्याला हाताने पकडायचं आहे, गुडघ्याला, आणि वर खेचा आपल्या छातीकडे. बॅलन्स ठेवायचा आहे या पद्धतीने. चला दुसरा पाय दिसतोय ना मी सगळ्यांना, बघा. खेचा, व्हेरी गुड. समोरच्या बाजूला पाय वर उचलायचा आहे बघा या पद्धतीने. गुडघ्याला हात लावा इथे, गुडघा पकडा आपला. वर खेचा गुडघा, बघा मांडीच्या भागाला खाली पूर्ण ताण पडतो. दुसरा पाय खेचा, व्हेरी गुड. आता पाठीमागच्या बाजूला पाय खेचायचा आहे या पद्धतीने. खेचा. दुसरा पाय, बॅलन्स ठेवायचा आहे. पूर्ण आपल्या मांडीच्या भागाला ताण पडतो इथं समोर, बघा. खेचा, पूर्ण आपली मांडी रिलॅक्स होते. ओके. चला आता घोट्याचा व्यायाम करायचा, पायाच्या घोट्याचा. पाय पुढे पाठीमाग करायचा, घोटा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. साईडला 1 2 3 4 5 6 7 8. दुसरा पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 10. साईडला 1 2 3 4 5 6 7 8 9 10. गोल फिरवायचा 1 2 3 4 5. उलट 1 2 3 4 5. दुसरा पाय गोल फिरवायचा 1 2 3 4 5. उलट 1 2 3 4 5. ठीक आहे. सगळ्यांनी बसायचं आहे, रिलॅक्स. वज्रासनात बसायचं. वज्रासन माहित आहे सगळ्यांना? वज्रासन हे बघा या पद्धतीने येते सगळ्यांना. पाठीमागा अशी पोझिशन झाली पाहिजे आपली. दोन्ही टाचा आपल्या सीटच्या बाजूला झाल्या पाहिजे. हा, आणि दोन्ही पाय सरळ या पद्धतीने. लक्षात, या पद्धतीने बसायचं आहे वज्रासनात. चला बसा सगळ्यांनी. आता वज्रासनातच बसून आपण ज्ञान मुद्रा करू शकतो. या ठिकाणी बसून आपण ध्यान करू शकतो. या आसनाला काय म्हटलं जातं? वज्रासन म्हटलं जातं. श्वास आपण चालू ठेवायचा आहे, श्वास सोडायचा, श्वास
घ्यायचा, श्वास सोडायचा, श्वास घ्यायचा, कंटिन्यू प्रक्रिया आपली चालू ठेवायची. या आसनाला काय म्हणलं जातं? वज्रासन. आता या आसनाबरोबरच ह्या आसनातच आपल्याला पुढचं एक आसन करायचं आहे, त्याचं नाव आहे शशांकासन. काय नाव? शशांकासन. एक मिनिट जरा. ठीक आहे. या आसनाचं नाव आहे शशांकासन. ठीक आहे. यामध्ये वज्रासनातच बसायचं आहे आणि कमरेत ताट बसायचं आहे. शशांकासन करताना पहिल्यांदा सगळ्यांनी बघून घ्या, त्यानंतर मग आसन करायचं. काय करायचंय बघा. वज्रासनात बसल्यानंतर डोळे मिटायचे आहेत, हात आपले दोन्ही वरती घ्यायचे आहेत आणि पुढच्या बाजूला पूर्णपणे झुकत जाईल. आपल्या कपाळाचा भाग खाली टेकायचा. या पद्धतीने. आवाज कोणाचा? सोनाली, वनमोरे, आवाज बंद करा. या पद्धतीने जायचंय खाली. मी दिसतोय का पूर्ण? बघा, पुन्हा एकदा बघा. हा, या ठिकाणी आहे, ताट बसायचंय कमरेत, पुढे पुढे झुकत जायचंय, हात घ्यायचे आहेत आणि डोकं कपाळ आपण काय करायचं आहे? या पद्धतीने. आलं का लक्षात? आता या साइडून बघा, या बाजूने बसलो इथं. हात वरती घ्यायचे आहेत, पूर्ण बॉडी पुढे ढकलायची आहे, हात पुढे टेकायचे आहे, कपाळ आपले टेकून श्वास सोडत पुढे यायचं आहे. पुन्हा श्वास घेत आहे, त्या जागेवर येऊन रिलॅक्स बसायचं आहे. आलं लक्षात? आलं लक्षात सगळ्यांना? चला, करायचं आहे. सगळ्यांनी बसा वज्रासनात. आवाज येतोय सगळ्यांना माझा? वज्रासनात बसायचं आहे. पोझिशन घ्या. कमरेत ताट, हळूवार पुढे पुढे जायचं आहे आणि आपले कपाळ टेकायचं आहे. चला जावा. हळूवार कपाळ टेका. व्हेरी गुड. इथं स्थिर राहायचं आहे. स्मिता करा. व्हेरी गुड. चला, हळूवार वरती यायचं आहे, श्वास घेत पुन्हा वर यायचं आहे. रिलॅक्स बसायचं आहे. या आसनाचं नाव काय आहे? शशांकासन. काय नाव? शशांकासन. बरोबर. आता यानंतर हे बसून करायचं आसन आहे. हा, यानंतर आपण एक आसन बघणार आहे बसून करण्याचंच. त्या आसनाचं नाव आहे वक्रासन. सगळ्यांनी रिलॅक्स बसा, कारण वज्रासनामध्ये सगळ्यांना बसायची सवय नसते. ठीक आहे. रिलॅक्स बसा मांडी घालून. आता आपण काय बघायचं आहे? वक्रासन बघायचं आहे. वक्रासन. आसनाचं नाव काय आहे? वक्रासन. आता बसत असताना काय करा बघा, मग तुम्ही करा. हा, त्यानंतर गुडघा एक आपल्या बाजूला, सीटच्या बाजूला अशा पद्धतीने वरती घ्यायचा आहे. दुसरा हात आहे तो आतल्या बाजूने आपल्या गुडघ्याला धरायचा आहे आणि दुसरा हात आहे तो पाठीमाग घ्यायचा आहे आणि पूर्णपणे बॉडीला द्यायचा आहे. या पद्धतीने आणि पाठीमाग बघायचा आहे. आलं लक्षात? ही एक बाजूने दिसलं. या बाजूने बघा, पाय माझे सरळ, एक मांडी उचलल्यानंतर, एक पाय उचलल्यानंतर आतल्या बाजूला उचलून घेतलाय. त्याचा विरुद्धचा हात आपण मांडीच्या आतून घेऊन गुडघ्याला पकडायचा आहे आणि दुसरा हात आहे तो पूर्ण पाठीमागे घेऊन बॉडीला टर्न करायचा आहे. या पद्धतीने
बॉडीला पण फ्री द्यायचा आहे. आलं लक्षात? ओके. आणि हळूवार पुन्हा चला करा सगळ्यांनी. बसा सरळ, पाय सरळ. यस. मांडीला गोल फिरून घ्या. बरोबर. त्याचा विरुद्ध हात, दुसरा हात. हा बरोबर. गुडघ्याला पकडा त्यातून, आणि दुसरा हात पाठीमागचा हात पाठीमागे जाऊ दे, आणि बॉडी पूर्ण ट्विस्ट करायची आहे. या पद्धतीने पूर्ण बॉडी ट्विस्ट करा. जमते का बघा. व्हेरी गुड. मस्त. चला रिलॅक्स. आता एक बाजू झाली, तसंच विरुद्ध बाजू दुसऱ्या बाजूला. दुसरा पाय आता घ्यायचा आहे या पद्धतीने. तर करा. चला स्ट्रेट. बॉडी पूर्णपणे पिळली पाहिजे. कमरेचा भाग पूर्ण टर्न झाला पाहिजे या पद्धतीने. पाठीमागं बघायचं आहे, स्थिर राहायचं त्याच ठिकाणी. रिलॅक्स. बसा. या आसनाचं नाव काय? वक्रासन. 2 आसनं झाली. पहिलं आसन झालं कोणतं? शशांकासन. दुसरं आसन कोणतं? वक्रासन. काल 2 झाली कोणती? एक पश्चिमोत्तानासन आणि दुसरं पूर्व उत्तानासन. एकूण 4 आसनं तुम्ही आतापर्यंत शिकलेला आहे. यानंतर पुढचं एक आसन सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्यासाठी, खूपच चांगलं असतं ते मलासन. बघायचंय सगळ्यांनी सुरुवातीला काय करायचं आहे. उभं राहायचं आहे. थोडस पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. सगळ्यांनी बघून घ्या. आसनाचं नाव आहे मलासन. सगळेजण आपण घरात काम करत असताना आपण बसत असतो त्या पद्धतीने. स्वयंपाक करत असताना तुम्ही बसता तसे त्या पद्धतीने. ठीक आहे. बघायचं आता काय करतोय बघा. सगळ्यांनी फक्त बघून घ्या, त्यानंतर करायचंय. आसनाचं नाव आहे मलासन. यामध्ये थोडस पायात अंतर घ्यायचं आहे. थोडस खांद्यापेक्षा थोडस, जो आपला खांद्याचा भाग आहे त्याच्यापेक्षा थोडस पायामध्ये अंतर जास्त घ्यायचं. त्यानंतर बसायचं आहे या पद्धतीने, आणि आपले हात असे जोडायचे आहेत आणि गुडघ्याला लावायचे आहेत. या पद्धतीने पूर्ण बॉडी अशी खाली करून बसायचं आहे. या पद्धतीने बसायचं आहे. स्थिर राहायचं आहे तिथंच. या आसनाचं नाव आहे मलासन. ठीक आहे. महिलांसाठी अत्यंत उपयुक्त असं आसन असतं. याचा फायदा तुम्हाला खूपच चांगला होत असतो. या आसनाचा फायदा तुम्हाला होतो. आपण या पद्धतीने गुडघ्याला काय करायचंय, दोन्ही कोपरे असे दाबायचे आहेत. आणि आहे मलासन. आलं लक्षात? ठीक आहे. पण हळूवारपणे आता काय करायचं, आसन सोडत हात सोडायचे आहेत आणि उठून उभा राहायचं आहे. आलं लक्षात सगळ्यांना? ज्यावेळी तुम्हाला मासिक पाळी होते त्यावेळी ह्या आसनाचा तुम्हाला त्यासाठी फायदा होत असतो. त्यासाठी हे आसन तुम्हाला होतात, त्यावेळी तो दुखणं कमी करण्यासाठी म्हणून हे आसनाचा सराव करणं अत्यंत महत्वाचं असतं. ठीक आहे. चला सगळ्यांनी आता करायचंय ते आसन. सगळेजण उभा राहा. खांद्याच्या थोडस पायामध्ये अंतर थोडस जास्त घ्यायचं खांद्यापेक्षा पायात. ठीक आहे. चला हळूवार खाली बसायचं आहे. नमस्कार करत खाली बसा आणि गुडघ्याने, कोपऱ्याने दोन्ही गुडघ्यांना असं दाबायचं आहे. बघा मी दाखवतो पुन्हा एकदा. इथं हे बघा या पद्धतीने
बघा, बसा, पूर्ण टाच टेका खाली, टाच टेका, गुडघ्याने गुडघ्या कोपरतो बघा. व्हेरी गुड. चला, तिथं स्थिर राहायचं अर्धा मिनिटापर्यंत. ठीक आहे, हळूवार हात सोडायचा आणि रिलॅक्स होत उभं राहायचं आहे. ठीक आहे, व्हेरी गुड. गुडघ्यानं दाबायचं. ठीक आहे, आता पुढचं एक आसन करूया आणि आपण म्हणजे माहित आहे का तुम्हाला, भुजंग. भुजंग कुणाला म्हटलं जातं? सापाला म्हटलं जातं. फणा काढून उभारतो, माहित आहे? साप ज्यावेळी उभारतो, नाग उभारतो, त्यावेळी काय करतो? फणा काढून उभारतो. तसं आपल्या बॉडीची पोझिशन होते, लक्षात. म्हणून त्याला भुजंग आसन म्हटलं जातं. एकदम आसन सोपं आहे, सगळ्यांना माहित आहे. आपण प्रत्येक वेळी काहीतरी झोपल्यानंतर करत असतो, त्यावेळी ते आपल्याला आसन आपण कायम करतो. तर काय करायचंय त्यासाठी? पहिल्यांदा आपण पोटावर झोपायचं आहे. एकच मिनिट, मी ऍडजस्ट करतो कॅमेरा. आपण काय करायचं आहे? पोटावर झोपायचं आहे या पद्धतीने. आपल्या बॉडीची पोझिशन अशी पाहिजे. सगळ्यांनी बघा पहिल्यांदा, त्यानंतर करायचं. आता दोन्ही हात आपल्या खांद्याच्या जवळ घ्यायचे आहेत, या पद्धतीने दिसतात. आणि दोन्ही कोपरे असे वरती दिसले पाहिजेत. त्यानंतर पाठीमागचे पाय जे आहेत आपले, ते एकमेकाला जुळलेले पाहिजेत, लक्षात. आणि त्यानंतर श्वास घेत आपण काय करायचंय? वरती येत जायचंय. या पद्धतीने वरती यायचं आहे. श्वास घेत तिथंच थांबायचं, स्थिर राहायचं आहे. पुन्हा हळूवार खाली येत जायचं आहे. पुन्हा एकदा बघा, या बाजूने बघा, बॉडी पोझिशन काय होते बघा. बघा, रिलॅक्स होते खाली. ठीक आहे, आलं लक्षात सगळ्यांना? काय करायचं आहे? चला बसा. सगळ्यांनी आता काय करायचंय? पोटावर झोपायचं आहे. सगळ्यांनी पोटावर झोपा. दोन्ही हात आपल्या खांद्याच्या बाजूला घ्यायचे आहेत. चला, हळूवार श्वास सोडत आहे. व्हेरी गुड. तिथं स्थिर राहा. चला, हळूवार आसन सोडत खाली यायचं आहे. व्हेरी गुड, खूप छान. ठीक आहे, आता झोपलेल्या ठिकाणी पाठीवर झोपा. सर्वांनी पाठीवर झोपायचं आहे. सगळ्यांनी डोळे मिटलेले, सर्वांनी डोळे मिटलेले. कोणताही विचार करायचा नाही, शांतपणे पडून राहायचं आहे. शांतपणे पडून राहायचं आहे, कोणतीही हालचाल करायची नाही. हाताचे पंजे मांडीच्या बाजूला ठेवायचे आहेत, पंजे वरील बाजूला करायचे. पूर्ण बॉडी सैल सोडायची. दोन्ही पायांचे अंगठे सैल सोडायचे आहेत बाजूला. थोडं पायामध्ये अंतर ठेवायचं आहे. डोळे मिटायचे आहेत.
शांतपणे पडून राहायचं आहे. पाठीवर झोपा सगळ्यांनी, पाठीवर. शांत पडून राहायचं आहे, डोळे मिटलेले, कोणतीही क्रिया करायची नाही. विचार सोडून द्या. शांत पडून राहायचं आहे. कोणतीही क्रिया करायची नाही. पूर्ण बॉडी सैल सोडायची आहे. पूर्ण बॉडी शिथिल आहे. सगळे विचार सोडून द्या. आपल्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करा. आपल्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करा. सर्वांनी आपल्या कपाळाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. आपले कपाळ, आपल्या कपाळाकडे लक्ष केंद्रित करा. सगळे विचार सोडून द्यायचे आहेत. आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करा. दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करा. राधिका, झोपायचं आहे पाठीवर, शवासन. शांतपणे पडून राहायचं आहे. सगळे विचार सोडून द्या. दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करा. बॉडी शिथिल ठेवा. दोन्ही हात मांडीच्या बाजूला राहू दे. आपल्या नाकाकडे लक्ष केंद्रित करा. आपल्या नाकांकडे लक्ष केंद्रित करा. श्वास आपण आत घेतो, श्वास सोडतो. आपण आपल्या ओठांकडे लक्ष केंद्रित करा. ओठांकडे लक्ष केंद्रित करा. आपल्या गळ्याच्या भागाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. गळ्याच्या भागाकडे लक्ष केंद्रित करा. शांत पडून राहायचं आहे. सगळे विचार सोडून द्यायचे आहेत. गळ्याचा भाग, आपल्या दोन्ही खांद्यांकडे लक्ष केंद्रित करा. दोन्ही खांदे लक्ष केंद्रित करा. ज्या ठिकाणी आपले दोन्ही हात, दोन्ही खांदे, आपला जॉईंटचा भाग आहे जो, त्या भागाकडे लक्ष केंद्रित करा. आपल्या हाताचे दंड, आपल्या हातांच्या दंडांकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. दोन्ही हातांच्या दंडांकडे लक्ष केंद्रित करा. आपल्या हातांच्या कोपरांकडे लक्ष केंद्रित करा. दोन्ही हाताच्या कोपरांकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. आपल्या हाताच्या मनगटाकडे लक्ष केंद्रित करा. आपल्या हाताच्या मनगटाकडे लक्ष केंद्रित करा. आपल्या हाताच्या पंजाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. आपल्या हातांच्या पंजांकडे लक्ष केंद्रित करा. दोन्ही हातांची बोटे मिटवायची आहेत, पुन्हा उघडायची आहेत, पुन्हा मिटायची आहेत, पुन्हा उघडायची आहेत, पुन्हा मिटायची आहेत, पुन्हा उघडायची आहेत. आता सैल सोडा. दोन्ही हातांची बोटे सैल सोडा. आपल्या फुफ्फुसाकडे लक्ष केंद्रित करायचे. आपले दोन्ही फुफ्फुसे, ज्याद्वारे आपण श्वास आत घेतो, ती फुफ्फुसांकडे लक्ष केंद्रित करायचं आहे.
आपल्या हृदयाकडे लक्ष केंद्रित करा. आपली हृदय, आपल्या हृदयाकडे लक्ष केंद्रित करा. त्याचबरोबर आपल्या पोटाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. पोटाकडे लक्ष केंद्रित करा. आपल्या कमरेच्या भागाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. आपल्या कमरेच्या भागाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. ज्या ठिकाणी आपले दोन्ही पाय जोडलेले असतात, तो जॉईंटचा भाग, जोडलेल्या भागांना आपण लक्ष केंद्रित करायचं आहे. आपल्या करायचं आहे. आपल्या गुडघ्याकडे लक्ष केंद्रित करा. गुडघ्याकडे लक्ष केंद्रित करा. आपल्या पायाच्या पिंडरीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. पिंडीच्या भागाकडे लक्ष केंद्रित करा. आपल्या घोट्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. पायाच्या घोट्याकडे लक्ष केंद्रित करा. पायाच्या टाचेकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. पायाच्या टाचेकडे लक्ष केंद्रित करा. आपल्या पायाच्या पंजाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. पायाच्या पंजाकडे लक्ष केंद्रित करा. आपल्या पायांच्या बोटांकडे लक्ष केंद्रित करायचे आहे. पायाचे बोटे मागे पुढे, मागे पुढे या पद्धतीने हलवायचे आहेत. मागे पुढे, मागे पुढे. पूर्ण आता रिलॅक्स राहायचं आहे. कोणताही विचार करायचा नाही. सगळे विचार सोडून द्या. शांतपणे पडून राहायचं आहे. सगळे विचार सोडून द्या. आता आपला स्वतःचा विचार करायचा आहे. स्वतःबद्दल विचार करा. सर्वांनी आपल्या स्वतःबद्दल विचार करायचा आहे. आपल्या आई वडिलांबद्दल विचार करा. आपल्या आई वडिलांबद्दल विचार करायचा आहे. आपले भाऊ बहीण यांचा विचार करायचा आहे. आपले नातेवाईक यांचे विचार करा. यांचा विचार करायचा आहे. आपले मित्र मैत्रीण यांचा विचार करायचा आहे. पुनश्च एकदा सगळे विचार सोडून द्यायचे आहेत. फक्त आपल्या चेहऱ्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. फक्त आणि फक्त आपल्या चेहऱ्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. सगळे विचार सोडून द्या. सगळे विचार सोडून द्या. सर्वांनी आपल्या डाव्या कुशीवर झोपायचं आहे. डाव्या कुशीवर, डावी कुशी. हळूवार डोळे मिटलेले, कोणतीही इतर हालचाली न करता हळूवारपणे डाव्या कुशीवर झोपायचं आहे. दोन्ही पाय दुमडून, लहान बाळ ज्या पद्धतीने झोपतं त्या पद्धतीने दोन्ही पाय हात दुमडून घेऊन डोकं जवळ घ्यायचं आहे. लहान बाळाप्रमाणे झोपायचं आहे. डोळे मिटलेले,
सगळे विचार सोडून द्यायचे आहेत. आता हळूवार उठून बसायचं आहे. हळूवार उठून बसायचं आहे जागेवर. उठून बसा. उठून बसायचं आहे. डोळे मिटलेले. शांतपणे बसायचं आहे. योगिक श्वसन करायचं आहे. योगिक श्वसन. ज्ञान मुद्रेत बसा. डोळे मिटलेले. श्वास आत घ्या. उदर श्वसन, वृक्षीय श्वसन, स्कंद श्वसन करायचं आहे. श्वास आत घ्या. श्वास सोडा. श्वास आत घ्या. श्वास सोडा. पुन्हा श्वास आत घ्या. पुन्हा श्वास सोडा. थोडं रिलॅक्स राहायचं आहे. कमरेतून रिलॅक्स राहायचं आहे. डोळे मिटलेलेच. आता कपालभाती प्राणायाम करायचा आहे 3 वेळा. कपालभाती बसायचा आहे. श्वास आत घ्या. पोटातून स्ट्रोक द्यायचा आहे 1 मिनिटापर्यंत. ही क्रिया आपण करायची आहे. ज्यांना त्रास होतोय त्यांनी मध्ये थांबा. पुन्हा सुरुवात करा. सुरुवात करत असताना स्पीड नको. श्वास आत घ्या. स्टार्ट. रिलॅक्स. श्वास आत घ्या. श्वास सोडा. श्वास आत घ्या. श्वास सोडा. आता 3 वेळा आपण ओंकार जप करायचा आहे. श्वास आत घ्यायचा आहे. पुन्हा श्वास आत घ्या. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे आहेत. हातांना गरम करायचं आहे आणि आपल्या संपूर्ण चेहऱ्याला हात लावायचे आहे. पूर्ण चेहऱ्यावर हात फिरवायचे. पुन्हा एकदा हळूवार आपल्या डोळ्यांवर हात ठेवत हळूवार आपले डोळे उघडायचे आहेत. ठीक आहे. या ठिकाणी 3 दिवस आपण हे शिबिर घेतलेलं आहे. उद्या तुमची परीक्षा चालू होणार आहे. बरोबर.
अभ्यास तुमचा चालू असणार आहे. काल क्रिकेट मॅच सगळ्यांनी. ओके. आता तो थोड्या वेळाने मी तुम्हाला काल लिंक पाठवली नाही तुम्हाला त्या भरून पाठवायचे, फोटो अपलोड करायचे आहेत. लक्षात, मी फोटो पाठवतो, हे लिंक पाठवतोय, त्यानंतर हे करायचं आहे. त्याचबरोबर काल मी तुम्हाला एक प्रश्न मंजुषासाठी प्रश्नावली पाठवली होती, सगळ्यांनी जवळपास सोडवलंय बऱ्यापैकी. अजून मुली राहिलेल्या आहेत, ज्या राहिलेल्या आहेत त्या लवकर सोडवायचं आहे. म्हणजे तुम्हाला तुमची जी डायरी आहे त्या डायरीसाठी तुम्हाला सहीसाठी तुम्हाला कागद येईल परीक्षेच्या काळात, त्याच्यावर सगळ्यांनी करायच्या. एका डायरीवर जे आहे ते डायरीवर जवळपास 11-12 सह्या असतील. परीक्षेच्या काळात त्या पूर्ण करायच्या. ते सीसीची डायरी जी तुमची आहे ती उद्या किंवा परवा दिवशी शबाना हळिंगरे मॅडम किंवा शहा मॅडम तुमच्याकडे येतील, त्या तेवढं भरून द्यायचं. लक्षात, भरत असताना त्यामध्ये तुमचा वर्ग, त्याचबरोबर रोल नंबर तुमचा लिहायचा आहे आणि खालच्या बाजूला सह्या करत आहे. ज्या ऍक्टिव्हिटी तुम्ही केलेल्या आहेत त्या ऍक्टिव्हिटीवर सह्या करत जायचे आहेत. त्याचबरोबर खालच्या बाजूला तुमचा पीआरएन नंबर आणि सीट नंबर लिहायचा आहे. मला मिळेल परीक्षेच्या काळात, त्यावेळी ते सगळं भरून द्यायचं आहे. त्याचबरोबर लक्षात, आणि मी थोड्या वेळाने लिंक तयार करून तुम्हाला पाठवते, त्यामध्ये हे तिन्ही फोटो अपलोड करा. मंजुषा जी सांगितली होती, ज्यांनी भरले नाही अजून, सोडवली नाही, त्यांनी सोडवा. फक्त अपेक्षित काय, तुम्ही पास झाला पाहिजे. त्यामध्ये असं काही पाठवलेली आहे ती सोडवणं अपेक्षित आहे. ती झाल्यानंतर ती ऍक्टिव्हिटी तुमची पूर्ण चालेल. उद्यापासून होणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भरपूर पेपर लिहा, भरपूर मार्क मिळवा. ठीक आहे, थँक्यू. लेफ्ट झाला तर सगळ्यांनी चालेल.